नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. गणरायाच्या जयघोषात नाना पाटील नगर दुमदुमले. सर्वसिद्धी गणेश तरुण मंडळाचा 8वा वर्धापन दिन उत्साहात. कोल्हापुरातील नाना पाटील नगर येथील सर्वसिद्धी गणेश तरुण मंडळाचा 8वा वर्धापन दिन विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांना परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण माने आणि बाबा कोरडे यांनी दिली. गेल्या 3 दिवसांपासून मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी श्री गणेशाची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. या पालखी प्रदक्षिणेत महिला, पुरुष तसेच युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गुरुवारी पहाटे श्री गणेशाला विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर होम हवन आणि भजन कीर्तनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाला नाना पाटील नगर परिसरातील सुमारे 4 ते 5 हजार भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रवीण माने आणि बाबा कोरडे यांनी सर्वांचे आभार मानले. श्री सर्वसिद्धी गणेश मंदिर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर. मी प्रवीण माने, अध्यक्ष श्री सर्वसिद्धी गणेश मंदिर. गणेश मंदिरची स्थापना 28 मे 2018 रोजी एक छोट्याशा मंदिरानं सुरुवात केली होती. अजून आजूबाजूतल्या परिसरातल्या भक्तांनी त्या मंदिरावर एवढं त्यांचं भावनिक श्रद्धा आहे. यातून छोटं करत आज 8वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. या 8 वर्षामध्ये मंदिरातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आपण भरपूर घेतलेले आहेत. जसं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, रक्तदान घेतलेलं आहे, गरजवंतांना वह्या वाटप घेतलेले आहेत, पूरग्रस्तांना कपडे वाटप केलेले आहेत. या मंदिराच्या माध्यमातूनच आपण करतो आहे. मंदिरामध्ये जी कार्यकर्ते आहेत ते प्रत्येकाच्या वर्गणीतून, सहकार्यातून हे आपण मंदिर इथंपर्यंत उभं केलेलं आहे. आतापर्यंत बघायला गेलं तर मंदिरावर एवढी जणांची श्रद्धा आहे. यामध्ये कुणी मंदिराची छोटी मूर्ती आपल्याला हे केलेली आहे, दिलेली आहे. आता परवाच आमच्या एका भक्तानं चांदीची मूर्ती आपल्याला मंदिराला भेट दिलेली आहे. अशा अनेक गोष्टी या आपल्या मंदिराच्या माध्यमातून आपण करत आहोत. आज बघितलं तर साधारण 4 ते 4.5 हजार लोकांचा आपण महाप्रसाद या ठिकाणी आपण केलेला आहे आणि येणारा भक्त हा एकदम तृप्त होऊन इथून जात आहे. अशी या मंदिराची आपल्या ख्याती आहे. आपल्या या मंदिरासाठी आपले महेंद्र कोरडे बाबा यांचं अतिशय मोलाचं सहकार्य दरवर्षी लाभतं आणि सर्वांच्या सहकार्यातून आज आपण हे अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय अतिशय भक्तिभावाच्या पद्धतीनं आपण हे साजरे करत आहोत. मी संतोष भक्तराव काकीरेडे, नाना पाटील नगर मंदिराची पूजा. प्रत्येक वर्षी आमचा गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा असतो. 28 मे रोजी सकाळी आम्ही 27, 28, 29 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. 27 तारखेला सकाळी महाअभिषेक असतो सर्व भक्तांचा. ते झाले की 28 तारखेला सांस्कृतिक भावना असे काय कार्यक्रम असतात. त्यानंतर 3ऱ्या दिवशी आमचं सकाळचा गणेश याग असतो, पुण्यवाचन असतं. गणेश याग, नवग्रहाची पूजा, गणपती स्थापना असं करून ते पुण्यवाचन झालं. संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. दर मंगळवारी सकाळी अभिषेक असतो, संकष्टीला अभिषेक असतो. ते भक्तांचा असतो आणि हे सार्वजनिक काम असल्यामुळे सर्व भक्तांच्या ते उपस्थित केलेलं असतं.